वृश्चिक आणि कुंभ राशीबद्दलचे समाजाने करून घेतलेले 5 मोठे गैरसमज. लोक त्यांना असे का म्हणतात, असे वेगळे का समजतात? नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एखादी वृश्चिक किंवा कुंभ राशीची व्यक्ती आहे का? असेल तर तुम्ही कदाचित त्यांच्याबद्दल या काही गोष्टी ऐकल्या असतील. जसे की वृश्चिक राशीच्या लोकांपासून थोडं जपूनच राहा. कुंभ राशीचे लोक खूप अहंकारी असतात आणि हे लोक कधीच कोणाला समजून घेत नाहीत. आणि गंमत म्हणजे या गोष्टी इतक्या वेळा ऐकायला मिळतात की अनेक लोक त्याला सत्य मानून बसतात. पण माझा प्रश्न असा आहे की हे गैरसमज निर्माण का झाले? लोकांना असे का वाटते त्यांच्याबद्दल? आणि या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे? आपलं ज्योतिषशास्त्र याबद्दल काय म्हणतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. कारण आज आपण वृश्चिक आणि कुंभ राशीबद्दलचे 5 मोठे गैरसमज पाहणार आहोत, जे लोकांनी स्वतःच करून घेतलेत. आणि शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर या राशींच्या व्यक्तींशी असलेले अनेक गैरसमज दूर होण्याची शक्यता फार दाट आहे. चला तर मग सुरुवात करूया. गैरसमज क्रमांक 5. हे लोक खूप गूढ रहस्यमयी असतात. हा आरोप दोन्ही राशींवर केला जातो. अनेक लोक म्हणतात, काय चाललंय त्यांच्या मनात तेच समजत नाही. आता विचार करा, तुमच्या ग्रुपमध्ये अशी एखादी व्यक्ती असते का जी सगळ्यांचं ऐकते पण स्वतःबद्दल फार कमी बोलते? अशा व्यक्तींबद्दल लोकांना कुतूहल वाटतं. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा त्यांच्या भावना सहज व्यक्त करत नाही. त्या त्यांच्या मनातच जास्त काळ धरून ठेवतात. तर कुंभ राशीचे लोक अनेकदा त्यांच्या विचारांच्या जगात रमलेले असतात. म्हणून लोकांना ते गूढ रहस्यमयी वाटू शकतात. स्वार्थी पण वाटू लागतात काही वेळेला. पण त्यांची सकारात्मक बाजू काय असेल? ते प्रत्येकाला लगेच स्वतःबद्दल सर्व काही सांगत नाहीत. हे आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं नाही का? वेळ घेऊन हळूहळू विश्वास ठेवण्यास सुरू करतात. परंतु त्यांची नकारात्मक बाजू, ज्यामुळे गैरसमज वाढतो की लोक त्यांना चुकीच्या पद्धतीने समजू शकतात. कारण लोकांना सगळं झटपट हवं असतं, प्रतिसाद लगेच हवा असतो. पण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक राशी वेगळी असते. यावर उपाय म्हणजे या राशींनी जवळच्या लोकांशी थोडा अधिक संवाद साधा. कारण तुमच्या मितभाषी स्वभावानेच गैरसमज होतात. यानंतर गैरसमज क्रमांक 4. हे लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल, अनुभवलं असेल, काही लोक नवीन ग्रुपमध्ये गेले की लगेच सगळ्यांशी मिसळतात. तर काही लोक थोडा वेळ घेतात. वृश्चिक आणि कुंभ राशीचं तसंच आहे. या व्यक्ती अनेकदा दुसऱ्या प्रकारात मोडतात. ते लोकांना आधी निरीक्षण करतात, त्यांचा अभ्यास करतात, कोण कसा आहे हे समजून घेतात, कसं बोलतो, मग हळूहळू जवळ करतात. पण यामुळे लोकांना वाटतं वेगळंच, यांना कोणावर विश्वासच नाही, अशी लोकांची भावना आहे. यांची सकारात्मक बाजू म्हणजे एकदा विश्वास बसला की नातं दीर्घकाळ टिकवतात. आणि नकारात्मक बाजू म्हणजे नवीन नाती निर्माण होण्यासाठी यांना वेळ लागू शकतो. हे साहजिकच आहे ना. यावर तुम्ही उपाय करू शकता. कधी कधी लोकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या. एखाद्या वेळेस विश्वास ठेवून बघा. गैरसमज क्रमांक 3. कुंभ राशीचे लोक अहंकारी असतात, खूप स्वार्थी असतात. हा कदाचित कुंभ राशीबद्दलचा सर्वात प्रसिद्ध मोठा गैरसमज आहे. पण लोकांना असे का वाटते बरं? समजा ऑफिसमध्ये 10 लोक एक गोष्ट मान्य करत आहेत, सहमत आहेत. पण एक व्यक्ती म्हणते, माझं मत वेगळं आहे, मी याच्याशी सहमत नाही, माझं थोडं ऐकून घ्या. अनेकदा ही व्यक्ती कुंभ राशीचीच असू शकते. तुमच्या बाबतीत हे घडलंही असेल. कारण त्यांना स्वतःचा विचार मांडायला आवडतो, त्याचं विश्लेषण द्यायला पण आवडतं. पण अनेक लोक त्याचा अर्थ अहंकारी असा काढतात. याची सकारात्मक बाजू आपण समजायला हवी. स्वतंत्र विचाराचे असतात, नवीन कल्पना मांडणारे असतात आणि वेगळ्या दूरदृष्टिकोनाचे असतात. पण नकारात्मक बाजू लोकांना काय दिसते बरं? कधी कधी समोरच्याला दुर्लक्षित केल्यासारखं वाटू शकतं. यावर उपाय म्हणजे या राशीने आपलं मत मांडताना इतरांचं मतही शांतपणे ऐका. आपलंच मत थोपवू नका इतकंच. त्यामुळे गैरसमज वाढतात. गैरसमज क्रमांक 2 कोणता? वृश्चिक राशीचे लोक सूडखोर असतात, ते सूड घेतात. हा आरोप वृश्चिक राशीवर खूप वर्षांपासून केला जातो. पण त्यामागे एक ठाम कारण आहे. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला, विश्वासघात केला. बहुतेक लोक काही दिवसांनी ती गोष्ट विसरतील.
पण वृश्चिक राशीची व्यक्ती ती घटना कधीच विसरू शकत नाही. यामुळे लोकांना वाटतं की हे लोक सूडाग्नी घेतात, पण वास्तव वेगळं असतं. ते लोक सूड घेण्यापेक्षा त्या व्यक्तींपासून दूर जातात. यांची सकारात्मक बाजू काय? ते निष्ठावान, प्रामाणिक असतात. तर नकारात्मक बाजू म्हणजे दुखावल्यावर गोष्ट सोडायला त्यांना खूप वेळ लागतो. खूप खोलवर दुखावले जातात. यावर तुम्ही काय करू शकता? भूतकाळापेक्षा वर्तमानावर जास्त भर द्या. गैरसमज क्रमांक 1. या राशींच्या लोकांना भावनाच नसतात. हा सर्वात चुकीचा गैरसमज आहे. कारण लोक भावना व्यक्त करण्याची पद्धत आणि भावना असणं ह्या दोन्ही गोष्टी एकच समजतात. समजा घरात एखादी भावनिक परिस्थिती सुरू आहे. सर्वजण रडत आहेत. एक व्यक्ती शांतच बसली आहे. लोक लगेच म्हणतात याला काहीच फरक पडत नाही. पण खरंच असं नसतं. नेहमीच असं असतं नाही. अनेकदा वृश्चिक व्यक्ती भावना मनात ठेवतात, तर कुंभ राशीच्या व्यक्ती भावना दाखवण्यापेक्षा कृतीतून व्यक्त करतात. स्वतःला सावरतात. यांची ती सकारात्मक बाजू म्हणजे कठीण परिस्थिती स्थिर राहून शांतपणे निर्णय घेणे. तर नकारात्मक बाजू जी लोक समजतात, लोक त्यांना थंड किंवा भावनाहीन समजू शकतात. यावर तुम्ही कधी भावना शब्दात व्यक्त करायला शिका. त्यामुळे गैरसमज वाढणार नाहीत. मित्रांनो, प्रत्येक राशीबद्दल काही ना काही समज आणि गैरसमज असतात. पण अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीचा एकच अनुभव घेऊन संपूर्ण राशीबद्दल मत बनवतो. कदाचित ज्याला तुम्ही अहंकारी समजता तो फक्त स्वतंत्र विचार करणारा असेल तर, कदाचित ज्याला तुम्ही सूडखोर, बंडखोर समजता तो फक्त दुखावला गेला असेल आणि शांत असेल तर, आणि कदाचित ज्याला तुम्ही भावनाहीन समजता तो आतून खूप संवेदनशील असू शकतो. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा. तुमच्या अनुभवात वृश्चिक आणि कुंभ राशीबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे? आणि जर तुम्ही या राशींपैकी स्वतःच असाल तर लोक तुमच्याबद्दल काय चुकीचे समजतात? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण मित्रांनो, पुढचं ऐका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याशी खोटं बोलणं तुम्हाला परवडणार नाही. अनेकांना खूप कठीण वाटतं, कारण त्या व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, बोलण्यातले बदल आणि छोट्या गोष्टी ओळखतातच. आणि तुमची रास त्या यादीत आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पहा.